आयुष्यामध्ये काही निर्णय घेताना खूप आपल्याला विचार करून ते निर्णय घ्यावे लागतात. पण तरीही काही निर्णय हे योग्य वेळेवर, योग्य वेळ आल्यावर घ्यावेच लागतात. तर नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. कुठलाही निर्णय घेताना आपण त्याचे फायदे, तोटे या दोन्ही गोष्टींचा सरासर विचार करतो. म्हणजे फायदे जास्त असतील आणि तोटे काहीसे कमी असतील, विरळ असतील, तुरळक असतील, तर आपण तो निर्णय घ्यायला मागे पुढे करत नाही. तो निर्णय आपण लगेचच घेतो. पण कोकणात यायचा सगळ्यात मोठा निर्णय घेताना आम्हाला खूप वेळा विचार करावा लागला होता. बऱ्याच वेळा आम्ही विचार केला आणि नंतरच ठरवलं की आपण आता कोकणातच स्थायिक व्हायचं. सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे कोकणात आल्यावर आपण आपली म्हणजे आर्थिक परिस्थिती आपल्याला साथ देईल की नाही. म्हणजे नव्या ठिकाणी आल्यावर आपल्याला आपला कामधंदा असतो, आपला नोकरी व्यवसाय असतं, तर ते सगळं पाहावं लागतं की तिकडे सगळं काही व्यवस्थित होईल की नाही. मुलांच्या शाळा कॉलेजांचं तर होऊन जातं कुठेही, पण आर्थिक परिस्थिती आपल्याला तिथे साथ देणं महत्त्वाचं असतं. तर तोही विचार आम्ही इथे येण्यापूर्वी केलाच होता. म्हणजे असं नाही की कोकण म्हणजे माझ्यासाठी काहीतरी एक वेगळीच जागा होती. तर या ठिकाणी म्हणजे ही माझी जन्मभूमी आहे, ही माझी मायभूमी आहे आणि इथेच 3 ते 4 किलोमीटरवर माझे आईवडील राहतात, त्यांचं घर आहे. तर त्यामुळे इथे वर्षानुवर्षे येणं जाणं तर आहेच. आणि म्हणूनच हा निर्णय घेणं आम्हाला जरा सोपं वाटलं. म्हणजे काहीही झालं, काहीही अडचण आली तरी आपलीच माणसं असणार आहेत आजूबाजूला, आपलीच जागा आहे, आपलाच निसर्ग आहे, जो आपण वर्षानुवर्षे इथे अनुभवत आहोत, जिथे आपलं बालपण गेलेलं आहे, जिथे आपला जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे हा निर्णय घेताना आम्हाला काहीशी अडचण आली देखील नाही. आणि स्ट्रगल तर आपल्याला सगळीकडे करावं लागतं. शहरात का होईना, गावात का होईना, स्ट्रगल सगळीकडे आहे. म्हणजे लोकांना वाटतं की किती छान जीवन जगत आहेत, शांत आणि छान असं. पण सगळीकडे स्ट्रगल तर आहेच आणि त्याच्याशिवाय आपल्या जीवनाला अर्थ देखील नाही. सहज सोपं मिळेल हे असं आयुष्य नसतं आणि ज्या गोष्टींना सहज सोपं वळण मिळतं त्या गोष्टी कायमस्वरूपी टिकत नाहीत. त्याच्यामुळे स्ट्रगल तर हवंच. आणि इथे आल्यानंतर सगळ्यात मोठा बदल झाला माझ्या आयुष्यात, ते म्हणजे माझं आध्यात्मिक जीवनामध्ये माझा प्रवेश. आध्यात्मिक गोष्टींनी मला आपलंसं केलं आणि त्याच्यामुळे माझं जीवन हे पूर्णपणे बदलून गेलं असं आहे. कारण काही गोष्टी बघा आपल्या आयुष्याला वळण देतात आणि त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या आयुष्याला अर्थ मिळत नाही. म्हणजे इथे आलो आणि इथे आल्यानंतर स्वामींच्या जवळ मी जास्त आले. जर असं वाटतं की इथे आलो नसतो आम्ही तर मी कदाचित स्वामींच्या एवढ्या जवळ आले नसते. आणि म्हणूनच कोकणात येणं माझ्यासाठी सगळ्यात मोठा महत्त्वाचा बदल वाटतो. आणि ज्या ठिकाणी सतत औषधं असायची त्या ठिकाणी आता या सुंदर अशा गोष्टींनी त्यांची जागा मिळवलेली आहे. औषधं आहेतच, नाही असं नाही, पण त्यांचं प्रमाण फार असं कमी झालेलं आहे. आणि फुलं वगैरे जी आपली झाडं असतात ती, रोपं असतात ती, त्यांनी आता त्यांची जागा या ठिकाणी मिळवलेली आहे. तर किती सुंदर अशी भावना आहे, नाही का? त्यामुळे मला असं वाटत नाही की काही निर्णय आपल्या आयुष्यामध्ये येतात ते पूर्णपणे चुकीचे असतात किंवा पूर्णपणे बरोबर असतात.
सगळं काही आपल्याला फक्त शिकवण्यासाठी हे आयुष्य सगळं काही दाखवत असतं. आणि इथे आल्यानंतर आध्यात्मिक गोष्टींच्या तर जवळ आलेच मी, आध्यात्मिक गोष्टींमध्ये आले. तर त्याच्यामुळे काही सणासुदीचे दिवस असतील किंवा काही ठराविक छान असे दिवस असतील, एकादशी असेल, संकष्टी असेल, गुरुवार असेल, मंगळवार, शुक्रवार असेल, आपल्या देवी आईचे दिवस असतील, तर त्या दिवसांमध्ये मी साडी वगैरे नेसते आणि साडी नेसूनच पूजा वगैरे करते, सगळी घरातील कामं करते. शहरात असताना साडी नेसणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठं अवघड असं काम होतं आणि इथे आल्यानंतर ते देखील सोपं असं झालं. म्हणजे साडी नेसून मी कुठलीही कामं करू शकते, स्वयंपाक किंवा घरातली इतर कामं, पूजा अर्चना, सगळं काही. आणि ते सगळं करताना मला फार असा आनंद होतो. स्वामींसाठी नैवेद्य बनवताना, आपल्या ईश्वरासाठी नैवेद्य बनवताना खूप असं छान प्रसन्न वाटतं आणि त्याच्यामुळे मन देखील आपलं मोकळं होतं. मनामधील सगळे विचार बाजूला होतात. आध्यात्मिक गोष्ट अशी आहे ना, आध्यात्मिक जे हा मार्ग आहे तो असा आहे जो आपल्याला पूर्णपणे मनापासून, तनापासून बदलून टाकतो. म्हणजे त्या गोष्टीमध्ये आल्यावर आपण इतर जे वाईट विचार आहेत ते आपण मुळातच करत नाहीत आणि आपण आपल्यामध्येच मग्न होऊन जातो. आणि ही खूपच छान अशी गोष्ट असते. म्हणजे सतत इतर विचार करणं, दुनियादारी करणं, आपलं दुःख रेटाळत बसणं, यापेक्षा या गोष्टीमध्ये मन गुंतून जाणं आपल्या ईश्वरामध्ये, हे खूपच छान अशी ही भावना असते. आणि इथे आल्यापासून हा माझ्यामध्ये घडलेला सगळ्यात मोठा असा बदल आहे, ज्यामुळे माझं मन सकारात्मकतेकडे वळलेलं आहे, आयुष्य सकारात्मक होण्याकडे आहे. आणि ज्या काही नकारात्मक गोष्टी होत्या पहिल्यापासून, त्या सगळ्या आता विरळ अशा होत चाललेल्या आहेत. मी जास्त विचार करत नाही की कोणाला काय वाटेल किंवा कोण काय म्हणेल. आपण असा विचार करत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगले बदल घडणार असतात ते आपल्यापासून दूर होतात. त्याच्यामुळे चुकीचा का होईना तो मार्ग आपण पत्करला तर आपल्याला त्यातून काही ना काही शिकायला तरी मिळतंच. आणि मग नंतर आपल्याला स्वतःचंच असं सगळं काही समजतं. त्याच्यामुळे काहीही निर्णय घेताना आपण विचार तर करू नये की समाज काय म्हणेल, जग काय म्हणेल, आपली माणसं काय म्हणतील. तो निर्णय जर किंवा तो विचार जर चांगला असेल आणि आपल्या मनाला समाधान देणारा असेल तर आपण ते नक्कीच करावं आणि त्याच्याबद्दल नक्कीच विचार करावा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशा छान छान आध्यात्मिक आणि छान अशा प्रेरणादायी व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.